सातारा शहराला पाणी पुरवठा करणारं कास धरण। या कास धरणाची उंची वाढवून पाणी जास्त प्रमाणात कसं साठवता येईल आणि 12 महिने पाणी सातारकरांना कसं मिळेल यासाठी सातारा प्रशासकीय यंत्रणेनं प्रयत्न केला। मात्र या धरणाची उंची वाढवताना या भागामधील लाखो झाडांना त्याचा फटका बसला। काही झाडं ही तोडली गेली तर काही झाडं ही पाण्याखाली गेलीत। या भागातल्या जंगलाची काय परिस्थिती झालेली आहे या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। सातारा शहराला पाणी पुरवठा करणारं कास तलाव म्हणून ओळखलं जातं। या कास तलावाची उंची गेल्या काही वर्षांपासून वाढवून आता हे काम पूर्ण झालेलं आहे। मात्र हे काम पूर्ण होत असताना इथल्या पर्यावरणाचा ऱ्हास मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचं एकंदरीत पाहायला अगोदरही मिळालेलं आहे आणि आता तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय। ते म्हणजे आपण पाहतोय की या ठिकाणची लाखो झाडं आज पूर्णपणे जळालेली आहेत। कारण या ठिकाणीची जी ही झाडं आहेत ती गेल्या 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये ही पाण्यामध्ये राहिलेली आहेत आणि त्याचा परिणाम हा आपण पाहतोय की ही संपूर्ण जी झाडं आहेत ती पूर्णपणे आता पाण्यात राहिल्यामुळं जळालेली आहेत आणि पूर्णपणे सुकलेली आहेत। आता एकंदरीत या लाखो झाडांबरोबर ज्या वेळेला या परिसरामधली धरणाची उंची वाढवण्याचं काम सुरू होतं त्यावेळेला ही लाखो झाडांची या ठिकाणी कत्तल झाली। ती झाडं नव्यानं लावली जातील असं एकंदरीत सांगितलं गेलं। मात्र ती लावली की नाही याचा अभ्यास अद्यापपर्यंत शोध संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून झालेला दिसत नाही। त्याचबरोबर आता पाहतोय की ही जी लाखो झाडं आहेत ती आज गेल्या 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये पाण्यामध्ये राहिल्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही झाडं जी आहेत ती पूर्णपणे संपलेली आहेत, त्यांचा जीव गेलेला आहे। एकंदरीतच आता ही झाडं जी आहेत ती या पाण्यासाठी पाण्याचं जे प्रदूषण वाढवू शकते का असं एकंदरीत सध्या चाचपणी सुरू आहे आणि त्यानंतर ही झाडं कापली जाणार आहेत। स्थानिक सध्या आता ही झाडं तोडून त्यांच्या उपयोगासाठी घेऊन जात असली तरी या ठिकाणचा जो काही ऱ्हास पर्यावरणाचा झालेला आहे तो भरून काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने लक्ष द्यावं असं पर्यावरण प्रेमींकडून सांगितलं जाते। राहुल तपासे, NDTV, कास, सातारा।